पेडणे तालुक्यातील कोरगावात राहणाऱ्या 64 वर्षांच्या वृद्धेनं आपल्या 35 वर्षांच्या मुलासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये जाऊन आत्महत्या केली। शारदा कृष्णा गावडे आणि सुदेश कृष्णा गावडे अशी मृतांची नावं आहेत। हे मायलेक कोरगावातील भालखाजन भागात राहत होते। आता त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याचा तपास देवगड पोलीस करत आहेत। देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महाशिवरात्रीला म्हणजे 15 फेब्रुवारीपासून कुणकेश्वरच्या प्रसिद्ध शिवमंदिरात जत्रा सुरू होत आहे। या निमित्तानं सुदेश आणि शारदा हे देवगडला गेले होते। 13 फेब्रुवारीला रात्री 8:30 वाजता ते देवगड किनाऱ्यावरील एका होमस्टेमध्ये मुक्कामासाठी थांबले होते। पण 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजले तरी ते खोलीतून बाहेर आलेच नाहीत। त्यामुळे होमस्टे मालकाला संशय आला। त्यानं खोलीची बेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे त्यांच्या पत्नीनं खिडकी उघडून आत डोकावून बघितलं असता दोघेही गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले। त्यांनी ही माहिती लगेच देवगड पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव तसंच पोलीस निरीक्षक भालेराव उपस्थित होते। आता त्यांनी आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत। दरम्यान सुदेश हा अविवाहित होता तसंच तो एका वित्तीय कंपनीत कामाला होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे। पुढील तपास सुरू आहे। गोव्यासह तळ कोकणातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।